नमस्कार, वेलकम. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांना या ठिकाणी नमस्कार. आर्टिक एज्युकेशन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आता आपण बघणार आहोत की BLO ॲपमध्ये इन्युमरेशनचं जे SIRचा आपण फॉर्म भरत आहोत यामध्ये संबंधित मतदाराची दुसरीकडे अगोदरच नोंद असल्यामुळे ऑलरेडी नोंद किंवा ऑलरेडी तो वोटर 2 ठिकाणी नाव असल्यामुळे तो त्याचा या ठिकाणी फॉर्म भरू इच्छित नाही. तर त्या व्यक्तीचा आपल्याला फॉर्म कसा भरायचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सर्वांना एकदा विनंती आहे की आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करून घ्या आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा. चला तर आपण बघणार आहोत की संबंधित व्यक्ती जर आपल्या यादीमध्ये नाव आहे आणि दुसरीकडे नाव आहे असं आपल्याला दिसतंय. आपल्या ॲपमध्ये सुद्धा आपल्याला काही कधी डुप्लिकेट एंट्री, डेमोग्राफिक सिमिलर एंट्रीज या ठिकाणाहून आपल्याला त्या व्यक्तीची नोंद ट्रेस होते. संबंधित व्यक्ती जर म्हणत असेल की मला या ठिकाणी मी मॅपिंग केलेलं आहे, अशा आपण आपल्याकडे नोंद करून ठेवलेले आहे की यांचं दुबार नाव आहेत, आपल्याकडे इकडे त्यांना मॅपिंग करायची नाही, डिलिटेशनला आपल्याला वेळ मिळाला नाही त्यांचा ऑलरेडी एनरोल करायला फॉर्मला, असे व्यक्तीचे फॉर्म आपल्याकडे आजही आहेत. आता किंवा त्यानंतर आताहून स्वतः सांगतात की आम्हाला तिथं मॅपिंग नाही ठेवायची, आम्हाला इकडे ठेवायची, आम्हाला तिथून नाव काढायचं आहे. अशा व्यक्तीच्या बाबतीत ऑलरेडी एनरोल दुसरीकडे आहे म्हणून त्याची नोंद घेणार आहोत. तो फॉर्म कसा आपण ॲपमध्ये भरायचा त्याकरिता सुरुवातीला आपण बघणार आहोत की त्या व्यक्तीचा आपल्याला त्या ठिकाणी इन्युमरेशन फॉर्म कसा भरायचा आहे ते आपण या माध्यमातून बघणार आहोत. संबंधित व्यक्तीचा फिजिकल फॉर्म घेतल्यानंतर त्याचा आपण या ठिकाणी तो काय मॅपिंग झाला होता त्याचं सर्व डिटेल आपण या ठिकाणी भरू शकतो जर आपल्याकडे अवेलेबल असेल तर, किंवा त्या ठिकाणी जर नसेल उपलब्ध, आपल्याला मॅपिंग जर नसेल केलेली आणि तो व्यक्ती आपल्याकडे अनमॅपमध्ये असेल तर मग अशा ठिकाणी तो जर त्या ठिकाणी ऑलरेडी एनरोल असेल तर या ठिकाणी आपल्याला नोंद करायची आहे. मग आपण याला काय करणार आहोत, त्याच्या या ठिकाणी आपण ऑलरेडी एनरोलमेंट म्हणून आपण त्या ठिकाणी दुबार नाव असं त्या ठिकाणी दुबार नोंद म्हणून आपण लिहू शकतो. त्यानंतर त्या व्यक्तीचं डिटेल या ठिकाणी भरू शकतो आणि यामध्ये त्या व्यक्तीची सही घेतली पाहिजे किंवा त्याच्या नातेवाईकाची सही घेतली पाहिजे. त्यानंतर त्याच्या आपला या ठिकाणी फॉर्म भरून आपण त्याला डबल एंट्री म्हणून त्या ठिकाणी नोंद. आता या ठिकाणी बरेच जण असे अडचणी येतात की त्यांची सही आपण काय करू शकतो, त्यांच्याकडून आपल्या व्हॉट्सअपला त्यांच्याकडून लेखी एक अर्ज घेऊ शकतो किंवा त्यांचा तिकडा इपिक नंबर मागू शकतो आणि तो इपिक नंबर आपण त्या ठिकाणी मात्र नोंद करायचा आहे. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा उद्या आक्षेप राहणार नाही. संबंधित व्यक्तीकडून आपण ती माहिती घेणार आहोत आणि ती माहिती या ठिकाणी टाकणार आहोत. अशा पद्धतीचा त्याचा फॉर्म भरणं झाल्यानंतर त्याचा जर समजा पंचनामा जर असेल तर त्या ठिकाणी पंचसमक्ष आपण एखादा पंचनामा पण करून ठेवायचा आहे की संबंधित मतदारांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तो डुप्लिकेट एंट्री आहे त्याची किंवा ऑलरेडी तो एनरोल आहे, आणि मग त्यामध्ये असा पंचनामा आपण त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत आणि त्या व्यक्तीचा संबंधित काही अर्ज दिला तर तो सुद्धा त्या ठिकाणी आपण सपोर्टिव्ह डॉक्युमेंटमध्ये जोडणार आहोत. आणि पुन्हा त्यानंतर त्याचा आता या गोष्टीचा उल्लेख केल्यानंतर आपण हा फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा, यामध्ये आपले गावाचं नाव, विधानसभा नंबर, त्या व्यक्तीचा यादीतील अनुक्रमांक, इपिक नंबर, आपण भेट दिलेले 3 तारखा, त्यानंतर सदर मृत्यू, याची काही गरज नाही आपल्याला, आणि यामध्ये क्लिक केल्यानंतर आपलं हे त्यानंतर BLOची दिनांक टाकल्यानंतर BLOची सिग्नेचर, आपला BLO भाग क्रमांक, विधानसभा क्रमांक, पंचाचे नावं घेणार आहोत, त्यांचे मोबाईल नंबर घेणार आहोत आणि त्यानंतर त्यांची स्वाक्षरी पण घेणार आहोत. आणि अशाकरिता ते पदसिद्ध कोणते तरी एक पदसिद्ध अधिकारी असतील किंवा व्यक्ती असतील तर त्यांचेसुद्धा आपण त्या ठिकाणी पंचनामा घेऊ शकतो. अशा पद्धतीचा त्याचा पंचनामा लिहून झाल्यानंतर मग मात्र त्याचा आपल्याला फॉर्म भरायचा आहे की ऑलरेडी एनरोल म्हणून. मग आता ॲपमध्ये काम केल्यानंतर जेव्हा आपण SIR प्री ड्राफ्ट 2026च्या टॅबला क्लिक करतो तर आतील हा इंटरफेस आपल्याला ओपन होतो. असा यामध्ये आपण फिल इन्युमरेशन फॉर्म या गोष्टीवर आपण फॉर्म काम करत आहोत. नेहमी जसं मतदाराचा फॉर्म भरतो त्या पद्धतीनं त्यांचे आपल्याला इकडे स्कॅन QR कोडनं त्या व्यक्तीचा स्कॅन करू शकतो त्याचा इन्युमरेशन फॉर्मवरून, किंवा त्याचं डिटेल भरून आपण इपिक नंबर किंवा त्याचं नाव टाकून किंवा शॉर्टकट काही ट्रिक त्या अक्षरं टाकून तिथून ते सर्च करू शकतो. आपल्याला व्यक्तित्व मिळालं की त्याला मार्क अनकलेक्टेबल आपण करणार आहोत, त्याचं रिझन टाकणार आहोत ऑलरेडी एनरोल. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, एंट्रल ऑदर इपिक नंबर या ठिकाणी विचारलेला आहे तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा इपिक नंबर टाकायचा आहे. मतदान कार्डचा नंबर त्याचा दुसऱ्या त्या ठिकाणचा या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला हा फॉर्म मार्क अनकलेक्टेबल गेल्यानंतर ऑलरेडी एनरोल म्हणल्यानंतर त्याचा इपिक नंबर टाकल्यानंतर मतदान कार्डचा तिकाड्या जिथं दुसरीकडे नोंद आहे तो रिझन टाकायचा. संबंधित व्यक्तीनं विनंती केलेली आहे, त्याचा व्यक्तीचं डबल नाव आहे, त्याला या ठिकाणी मॅपिंग करू इच्छित नाही, त्याचा तो इपिक नंबर या ठिकाणी मी जोडलेला आहे, करिता प्रमाणित करण्यात येत आहे. त्यानंतर त्यामध्ये अपलोड फ्रंट साईडचं जे आहे तर त्याचा इन्युमरेशन फॉर्म आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत आणि सपोर्टिव्ह डॉक्युमेंट म्हणून या ठिकाणी आपण त्याचा पंचनामा या ठिकाणी सबमिट करणार आहोत आणि अपलोड करून सबमिट करणार आहोत. शेवटी फॉर्म सबमिट म्हणणार आहोत. सबमिट
कंप्लीट सक्सेसफुली म्हणून या ठिकाणी फॉर्म येणार आहे. आणि अशा पद्धतीनं ह्या जो दुबार नोंद आहे, डुप्लिकेट एंट्री आहे, अशा व्यक्तीचं आपण या पद्धतीनं फॉर्म भरू शकतो. तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आपल्या इतर मित्रांसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही सुद्धा माहिती होईल. आणि मग तुर्तास एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.